राज्यातील बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्त्वाची अशी घोषणा करण्यात आली आहे। तर मित्रांनो, आपल्या या YouTube चॅनलवर बरेचसे असे बांधकाम कामगार योजनेचे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत, ज्याला महाराष्ट्रभरामधून चांगलाच प्रतिसाद मिळाला। तर मित्रांनो, या व्हिडिओचं थंबनेल तुम्ही पाहिला असेल की आता भांडी संच त्याचबरोबर सेफ तिकीट म्हणजेच जी पेटी मिळणार होती याला आता सुरुवात करण्यात आली आहे। त्याचबरोबर बऱ्याच जिल्ह्यामध्ये भांडी संच वाटप सध्या सुरू झाले आहेत। तर मग आता नेमकी भांडी संच कोणाला मिळणार, यासाठी पात्रता काय असणार आहेत, कोणकोणत्या प्रकारची कागदपत्र लागतील, अर्ज कसा करायचा, या संदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ आपण हा बनवत आहेत। मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा सुद्धा होऊ शकतो, त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा, जेणेकरून प्रत्येक योजनेची, प्रत्येक व्हिडिओची आणि अर्ज कसा करायचा याची संपूर्ण अपडेट माहिती तुम्हाला ही भेटत राहील। परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, अद्यापही खानवे पाटील या आपल्या YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून बाजूला असलेली जी बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे, अशाच प्रकारचे कामाची व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी। नेमकी काय आहे अपडेट आता पाहूया, व्हिडिओ सुरू करूया। महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने 3 जून 2024 रोजी एक अधिकृत पत्रक जारी केलं। या परिपत्रकाद्वारे राज्यभरातील सर्व नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या गृहोपयोगी वस्तू संचाचे आता वितरण काही दिवसापूर्वी तात्पुरते स्थगित करण्यात आले होते। तर आता याला सुरुवात करण्यात आली असून कल्याणकारी अनेक योजना राज्य सरकार राबवताना दिसत आहेत। त्याचपैकी महत्वाची ही योजना म्हणजे बांधकाम कामगार योजना। आणि बांधकाम कामगारांना रसोई म्हणजेच जो गृहोपयोगी संच होता, जसं की भांडी संच, किचन सेट आणि गृहोपयोगी साहित्य हे मोफत मिळणार होते। तर आता याला सुरुवात झाली आहे। तर आता नेमकं काय आहे या परिपत्रकामधील काही महत्त्वाचे मुद्दे हे सर्वप्रथम आपण पाहूया। तर कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत परिपत्रकानुसार उद्योग ऊर्जा कामगार व खाणकाम विभागामध्ये 12 जुलै 2024 रोजी मार्गदर्शक सूचना ह्या जारी केल्या होत्या। तर या सूचनाच्या आधारावर राज्यभरातील तालुका स्तरावर शिबिरे आयोजित करून बांधकाम कामगारांना भांडी संच वितरित करण्याची योजना ही अंमलात आणली होती, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ही योजना थांबवण्यात आली होती। मग आता त्याचबरोबर एक अधिकृत निर्णय घेण्यात सुद्धा आला होता। तर तो आता नेमका निर्णय कोणता आहे हे सुद्धा आपण पाहूया। तर परिपत्रकानुसार 4 जून 2025 पासून गृहोपयोगी संच याला वितरणाला बंदी करण्यात आली होती, परंतु हा निर्णय आता हटवून राज्य सरकारने याला निर्णयामध्ये घेऊन आता भांडी संच वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आली आहे। तुम्ही पाहिला असेल काही जिल्ह्यामध्ये भांडी संच वाटपाला सुरुवात झाली आहे। तर त्याचबरोबर कामगार उपायुक्त कोकण, पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर कामगार आयुक्त, सहाय्यक कामगार विभाग अधिकारी आणि जिल्हा कामगार सुविधा केंद्रांना याच्या याद्या सुद्धा पाठवण्यात आल्या आहेत। तर आता कोणाला मिळतील ही भांडी संच? सर्वप्रथम मित्रांनो, ज्या कामगारांचे अर्ज हे रिव्ह्यूला आहेत, त्याचबरोबर त्यांनी या अगोदर कुठल्याही प्रकारच्या भांड्याचा किंवा पेटी संचाचा लाभ घेतलेला नाही आणि त्यांना आता तात्काळ आपल्या जिल्हा ऑफिसला अर्ज सुद्धा करायचा आहे। आणि ज्या वेळेस गव्हर्नमेंट कॅम्प असेल त्यामार्फत त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करण्यात येणार आहेत आणि त्यांना भांडी संच आणि सेफ्टी किट म्हणजेच पेटी ही फ्री मध्ये आता मिळणार आहेत। मग आता यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील हे सुद्धा पाहूया। तर यामध्ये काही महत्त्वाचे बदल सुद्धा करण्यात आले असून सर्वप्रथम म्हणजे तुमची बांधकाम कामगार योजनेची जी पावती आहे, जी 1 रुपयाची चलन केलेली पावती आहे, त्या पावतीच्या 2 प्रतीमध्ये झेरॉक्स तुम्हाला घ्यायची आहे, किंवा तुमच्याकडे जर आयडेंटिटी कार्ड असेल तर आयडेंटिटी कार्डच्या 2 प्रतीमध्ये झेरॉक्स तुम्हाला घ्यायचे आहेत। त्याचबरोबर राशन कार्ड हे यासाठी घ्यायचं आहे की एका घरातील एकाच सदस्याला आता हा लाभ मिळणार, म्हणून राशन कार्डची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली आहे। त्याचबरोबर अर्ज हा तुम्हाला झेरॉक्सवर मिळेल। अर्ज हा 2 प्रतीमध्ये आहेत, अर्ज घ्यायचा आहे, अर्ज व्यवस्थित भरायचा आहे आणि अर्ज भरून तुमच्या जिल्हा ऑफिसला तुम्हाला हा अर्ज द्यायचा आहे। तर मित्रांनो, आपल्याला जी माहिती मिळाली ही माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवर आपण घेतली आहे, त्यामुळं 100% ही माहिती सत्य असेल हे अद्याप सांगता येणार नाही, परंतु आपल्याला जी ही माहिती मिळाली माहितीच्या आधारावर आपण हा व्हिडिओ बनवला आहे। तर व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली? तुम्ही कामगार आहात किंवा तुम्ही अद्याप कामगार योजनेची नोंदणी केली नसेल तर तुम्ही तात्काळ नोंदणी करायची आहे, जेणेकरून तुमच्या पाल्यांना शैक्षणिक कल्याणकारी योजनेचा लाभ कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे देण्यात येत असतो। त्याचबरोबर सेफ्टी किट असेल, गृहोपयोगी संच असेल, हा तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे। तर मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे।
आणि मित्रांनो, तुम्ही अद्यापही बांधकाम कामगार योजनेचे अर्ज जर केले नसेल तर तुम्ही माझा स्क्रीनवर सुद्धा मोबाईल नंबर आहे, हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. या व्हॉट्सअपवर तुमचे संपूर्ण कागदपत्र पाठवून तुम्ही अर्ज हा घरपोच सुद्धा भरू शकता. तर मित्रांनो, वाट पहा पुन्हा एका नवीन योजनेची. तोपर्यंत थांबतो. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.